आणि सर्व सार्वजनिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे। जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जो बाबासाहेबांच्या विषयी एक अपमानजनक वाक्य वापरलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण हे मनुवादी शासन प्रशासन जेव्हापासून आलं तेव्हापासून या देशामध्ये एक सामाजिक सलोखा जो राखला जात होता तो समतोल राखला जात नाही आहे। या देशामध्ये धार्मिक सामाजिक राजकीय वातावरण खराब करण्याचं हे मनुवादी शासन प्रशासन करत आहे। आता नुकत्याच झालेल्या परभणीमध्ये संविधानाची तोडफोड, त्यानंतर एका भीम कार्यकर्त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू, त्याच्यानंतर आता अमरावतीला बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना, याच्या 5 वर्षा अगोदर संसद भवनासमोर संविधानाची प्रत जाळली आणि आता बाबासाहेबांचा अवमान करणे हे खूप खेदजन्य आहे। आणि म्हणून मी तुमच्या माध्यमाने जनतेपर्यंत पोहोचवू शकतो की आम्ही आमच्या अधिकाराच्या हक्काच्या लढाईसाठी आता रस्त्यावर येणे जरुरी आहे। कारण या देशाचं संविधान जर जिवंत राहिलं नाही तर या देशातली संपूर्ण धार्मिक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक सलोखा तुटल्या जाईल। आणि म्हणून या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणे म्हणजे एक फॅशन म्हणून असा एकतर्फी उल्लेख केलेला आहे। आणि म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो की गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यामध्ये थोडीशी जरी माणुसकी असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आणि आपल्या चॅनलचं मी इथे धन्यवाद करतो की आज एकच चॅनल या ठिकाणी आलेला आहे ज्यांनी हा आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे। त्यामुळे तुमच्या चॅनलचं आणि तुमच्या समूहचं तुमच्या टीमचं धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। आम्ही चंद्रपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व आंबेडकरी समाज, आंबेडकरी जनता, विविध पक्ष, त्याच्यात सर्व रिपब्लिकन पक्ष आहेत, सर्व प्रतिनिधी आहेत, बीएसपीचे प्रतिनिधी आहेत आणि वंचितचे प्रतिनिधी आहेत, सर्व मिळून आणि सर्व समाज संघटनेचे प्रतिनिधी आहेत, सर्व मिळून आम्ही इथे हे आंदोलन करत आहोत। त्याचं मुख्य कारण असं आहे की भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल जे अपशब्द राज्यसभेमध्ये काढले त्याचा आणि अमित शहाचा इथे आम्ही निषेध करतो आंबेडकर समाजाच्या वतीने। आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा कारण पूर्ण भारत आज पेटलेला आहे। म्हणून सर्वांना शांत करायला लागेल तर पंतप्रधान मोदी यांनी अमित शहाचा राजीनामा घ्यावा आणि ताबडतोब राजीनामा घेऊन पूर्ण जनतेला, आंबेडकर जनतेला शांत करावं, नाहीतर हे आंदोलन पुन्हा असेच पेटत राहील। म्हणून आमची सर्वांची, आंबेडकर समाजाची सर्वांची मागणी आहे आणि आम्ही म्हणून इथे सर्वजण एकत्र झालेला। अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं अतिशय चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ही आमची आंबेडकर समाजाच्या वतीने मागणी आहे। धन्यवाद। देशाच्या संसदेमध्ये सर्वोच्च सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये या देशाचे गृहमंत्री ज्यांच्यावर खरं म्हणजे देशाची संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अत्यंत बेजबाबदार आणि अपमानजनक अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे, स्टेटमेंट केलेलं आहे। या स्टेटमेंटमुळे केवळ आंबेडकरी जनतेच्याच नव्हे तर संविधानाला मानणाऱ्या, लोकशाहीला मानणाऱ्या या देशातील तमाम जनतेचा अवमान झालेला आहे, देशाचा अपमान झालेला आहे। कारण बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका विशिष्ट जातीचे नव्हते, साऱ्या देशाचे होते, संविधानाचे शिल्पकार होते। आणि म्हणून अमित शहाचा आम्ही निषेध तर करतोच, परंतु आमची मागणी आहे या सर्व संघटनांच्या वतीनं की अमित शहांनी या देशाची आधी माफी मागितली पाहिजे, देशातील सर्व जनतेची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। ते स्वतःहून राजीनामा देत नसतील तर या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे अशी ह्या सर्व आंबेडकरी जनतेची मागणी आहे। वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे सगळे पक्ष, पुरोगामी विचाराचे, संविधानाला मानणारे ते सगळे लोक आज या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या वतीनं आपण ही मागणी आणि हे निषेध आंदोलन या ठिकाणी करत आहोत।